brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जेएनजीचं जर तुम्ही बघितलं तरी त्यांचं पण कल म्हणजे म्हणतो ना महाराज फॅक्टरच चालतोय. आणि ह्या लोकांना फक्त आपली सत्ता पाहिजे, विकास तर कोणीच करत नाहीये. इथले जे राजकारणी आहेत ह्यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे आहेत. त्यांचंही बरोबर आहे. वर्षानुवर्ष तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाची सेवा करता आणि ऐनवेळी तुम्ही दुसऱ्या नवीन माणसाला घेता आणि त्यांना डावलता. महाराष्ट्रात सगळ्यात लक्षवेधी असणारी ही साताऱ्यातल्या नगरपालिकेचे निवडणुकीकडे संपूर्ण राज्यभरातल्या नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे. कारण इकडे साताऱ्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात नगरपालिकेची निवडणूक मनोमिलनात लढवली जात आहे. आणि त्यांच्या समोर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा आहे. एकंदरीतच साताऱ्यातल्या दोन्ही राज्यांनी आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे. विरोधक समोरचा शिल्लक नाही आहे असं देखील दोन्ही राज्यांच्या या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे. मात्र रंगत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे. काय आहेत सातारकरांची मतं, काय वाटतंय सातारकरांना, नगरपालिकेतलं नेतृत्व कसं असावं, सातारकरातली यूथ पिढी काय म्हणते, युवा वर्ग काय म्हणतोय, याबाबत आपण थेट बातचीत करणार आहोत. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. साताराची निवडणूक लागली आहे. दोन्ही राज्ये आज एकत्रित निवडणूक लढत आहेत. समोर राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, अपक्ष देखील मोठ्या प्रमाणात आहेत, बंडखोरी केलेली आहे. एक युवा वर्गातून काय वातावरण आहे, युवा वर्गाची काय इच्छा आहे? नमस्कार. साताऱ्यातलं राजकारण बघता एकंदरीत मला युवक म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं एक गोष्ट सांगायची आहे की राजकारण हा सर्वात मोठा विषय आहे. मात्र राजकारणाकडे फक्त राजकारणी किंवा राजकारणिक दृष्ट्यानं बघता आपल्या सातारामध्ये युवक वर्ग हा भरपूर प्रमाणात सुशिक्षित आहे. आणि भरपूर प्रमाणात ज्याप्रमाणे सुशिक्षित असताना यात बरेच युवक या ठिकाणी बेरोजगार आहेत किंवा ज्यांना धंदे उद्योग ह्या पद्धतीचे व्यवसाय किंवा ह्या गोष्टींमध्ये हे युवक सगळे मागं पडलेले आहेत. मला हे म्हणायचं आहे की त्यामध्ये युवकांना प्रामुख्यानं काहीतरी रोजगार निर्मिती, उद्योगधंद्यांना चालना मिळावी, त्या माध्यमातून त्यांचा आयुष्यातील सर्व उदरनिर्वाह त्या ठिकाणी होऊ शकतो. हे प्रामुख्याने माझं या ठिकाणी मत आहे. तुम्ही काय करता? मी माझा व्यवसायच आहे, स्वतः गृहोद्योग चालवतो. माझा खोबरा बर्फीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. अच्छा. आणि मी स्वतः व्यवसायामध्येच आहे. त्यामुळे व्यावसायिक भूमिकेमध्ये असल्यामुळेच मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगू इच्छितो की व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे. त्या माध्यमातून युवा वर्ग सातारचा म्हणतोय व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे. आपल्या समवेत आहेत सातारकर आहेत. दादा नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. आज महायुती मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. आज भगवा शर्ट घातलेला आहे. साताऱ्यात देखील भगवा ऑलरेडी सगळी सर्वत्रच आहे. दोन्ही राज्य आहेत, दोन्ही राज्य आणि समोर असणारे उमेदवार कसं बघता? काय थोडंसं वातावरण काय उलटपालट आहे का? नाही, वातावरण हे राजेमयच आहे. आता जसं त्यांनी सांगितलं की युवा पिढी आली आहे, म्हणजे ज्याला आपण जेएनजी म्हणतोय. जेएनजीचं जर तुम्ही बघितलं तरी त्यांचं पण कल म्हणजे म्हणतो ना महाराज फॅक्टरच चालतोय. आणि मला तर वाटतं की जास्त काय फारसा बदल नाही होणार. एखाद दुसरी सीट खालीवर होईल पण महाराज फॅक्टर चालेल. पण साताऱ्यामध्ये बरेचसे विरोधकांकडून असं बोललं जाते दहशतीचं वातावरण आहे. दोन्ही राज्यांना जनता भीती, असं काय आहे का? नाही, अजिबात असं काय नाहीये. आणि भीत असेल तरी आज इथं लोकशाही आहे, गुप्त मतदान आहे. तुम्ही भीता तर तिथं कशाला जाऊन उठवता? तिथं कोण बघायला कॅमेरा लावला नाही ना तुम्हाला. आज उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि 100% येणारच. थोडंफार इकडे तिकडे होईल. कारण का तुम्ही बघा आता आम्ही थोडेसे सिनियर आहे. अगदी जेएनजी ज्याला म्हणलं जातं, तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल, त्यांना बघा तुम्ही कॉलेजला यशवंत वायसीला जावा, डीजीला जावा, तिथल्या मुलांचे कल बघा, सगळे महाराजांच्या साईडने आहेत. सातारा आपला एकमेव असा बालेकिल्ला आहे, एक छत्रपतींची गादी आहे. आणि त्यामध्ये माझ्या मते लोकल निवडणूक तरी राजांच्या साईडनंच होईल असं. दोन्हीही राजे पूर्वी परस्परांच्या विरोधात होते, आता एकत्रित आलेले आहेत. यापूर्वी देखील असं कधी घडलं होतं का? आणि आता दोन्ही राज्यांचा एकत्रित येण्याचा परिणाम हा साताऱ्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं फायदेशीर ठरेल का? माझं असं मत आहे की कोण एकत्र येईल किंवा कोण एकत्र येतंय ह्यानं काय चित्र बदलणार नाही. कारण की तुम्ही महाराष्ट्रात घ्या किंवा देशात घ्या, सत्तेसाठी समीकरणं ही कायम बदलत आलेली आहेत. सत्तेसाठी लोकांनी आपली विचारधारा सोडलेली आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळं कोण एकत्र येते ते आपण नाही सांगू शकत. आत्ता जर तुम्ही बघायला गेला महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका चालू आहेत, भाजप आणि शिंदे गट एकत्र आहेत आत्ता, तरी पण ते काही ठिकाणी
शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आहे, भाजपसोबत राष्ट्रवादी आलेली आहे आणि त्यांनी मिळून शिंदे, म्हणजे हे सगळं सत्तेचं समीकरण आहे आणि ह्या लोकांना फक्त आपली सत्ता पाहिजे. विकास तर कोणीच करत नाही आहे, ना सातारा असू दे, ना पुणे असू दे, कुठलाही जिल्हा घ्या तुम्ही बघू. इथले जे राजकारणी आहेत ह्यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे आहेत. पण साताऱ्यात मला असं वाटतं की आता दोन्ही राजांची सत्ता आहे, तर ह्यांच्या नेतृत्वामध्ये पुढील 5 वर्षात जे जे त्यांनी सांगितलं होतं की आधी आम्ही ही कामं करू, तर ती कामं त्यांनी करावीत, जेणेकरून पुढच्या 5 वर्षांनी जो मतदार राजा आहे तो त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करेल. पण त्यांनी ती कामं केली पाहिजे. साताऱ्यामध्ये तुम्ही आत्ता बघाल तर बेरोजगारी आहे, यूथ आपलं पुणे मुंबईला जातं आहे जॉबसाठी. सगळ्यात मोठी गोष्ट की आपल्या लोकांना उद्योगधंदा करायचा आहे, पण त्यासाठी पाठबळ भेटत नाही. आत्ता तुम्ही आत्ता आपण खानाईत उभं आहे, खानाईत तुम्ही बघाल तर सगळे मारवाडी आणि गुजराती लोकच भरलेले आहेत. मराठी तरुण कुठे? आता आम्ही पण पहिल्यांदाच धंद्यात उतरतोय, पण आम्हाला धंदा कसा करायचा किंवा ह्याचा गायडन्स, व्यवसायाला कुणी मना केलंय? आम्ही करतोयच व्यवसायाला म्हणा, आम्हाला मना नाही केलं आहे कोणी, आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय. पण इथल्या लोकांनी किंवा शासन असेल त्यांनी थोडंसं मदत केली पाहिजे. आता तुम्ही बघायला गेला तर बिझनेस लोन सहजासहजी भेटत नाही आहे, त्याला खूप लोकांना फेऱ्या मारायला लागतात. आम्ही गेली 2 वर्ष झाली बिझनेस लोन करतोय, पण आम्हाला बिझनेस लोन आमचं त्या पद्धतीनं होत नाही आहे. हे सगळे मुद्दे आहेत. नक्कीच साताऱ्यातल्या नगरपालिकेची निवडणूक आता अत्यंत शेवटच्या टप्प्यात भरली. साताऱ्यातला नेमकं विकास कसा असावा किंवा साताऱ्यातलं नगरपालिकेच्या माध्यमातून काय काय अपेक्षा आहेत लोकांच्या, आत्ता खऱ्या अर्थानं विकास झालाय का आणि इथून पुढं होईल का? तुमच्या प्रश्न काय आणि तुमची समस्या काय? आता मला तर असं वाटतंय विकास तर आतापर्यंत काय झालेला नाही आहे. 2-3 वर्षामध्ये थोडाफार विकास झाला असेल. आता जसं म्हणायला गेलं की साताऱ्यामध्ये फक्त 2 गादी आहेत. 2 गादी म्हणजे एकच वंशज आहेत. एक आहे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, बरोबर. हे पहिल्यांदा असं घडलं आहे सातारमध्ये की 3रं पॅनल लागले राष्ट्रवादी शरद पवार गटांचं. शशिकांत शिंदे लढवतात आपले ते पॅनल. ही वेळ आतापर्यंत कधी आली नव्हती, आज पहिल्यांदा आली आहे. हे कशामुळे आले? जे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आहेत, जे उभं राहिलेले उभं राहणार होते, त्यांना तिकीट काही यंदा मिळालं नाही. या नाराज व्यक्तींमुळे ही आता वेळ आली आहे. आता त्याचा हा फायदा कोण घेणार? राष्ट्रवादी काँग्रेसवाले घेणार, शरद पवार गट. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की यावेळेस छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर आता काय माहिती त्यांचं कसं राजकारण आतल्या बाजून कसं आपल्याला माहीत नाही, पण कार्यकर्त्यांवर जरा यावेळेस हे झाले. उदयनराजे गप्प आहेत असं वाटतंय का युवा वर्गाला? पुन्हा या जसे तसं तरी आता वाटतं. माझं म्हणणं एवढंच आहे, निवडून कोणी पण या, पण जनसातारचा जरा विचार करा. आपण छत्रपतींच्या आशीर्वादानं चालत आलो इथनं पुढं. सातारा सुधारावं हीच आमची इच्छा आहे. एवढे मोठे MIDC असताना इथं तरुणांना आत्ता रोजगार नाही, रोजगार नसल्यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण साताऱ्यात खूप वाढत आहे. ह्याच्याकडे पोलीस प्रशासनाचं पण आत्ता लक्ष नाही. हे छोटे मोठे त्याच्यामुळं आम्ही पण आत्ता व्यवसायात, पण व्यवसायाला पण आम्हाला असं पाठबळ मोठं भेटणं झालं, असं झालं. मोठ्या प्रमाणात युवकांची मागणी आहे. रोजगार हा पहिल्यांदा मुद्दा साताऱ्यातला हा या निमित्तानं मुंबई तकच्या या पोर्टलवर, मुंबई तकच्या या चावडीवर महत्त्वाचा रोजगार हा साताऱ्यातनं उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणी आहे. नेमका सातारचा विकास झाला आहे का? सातारचा विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालेलं नाही आहे. या दोन्ही राजांनी मनात आणलं तर सातारा अजून खूप पुढे जाऊ शकतं. मी स्वतः माझी ओळख करून देतो. मी अतुल गोडसे, मी रयत शिक्षण संस्थेत अधिकारी म्हणून काम करतो. मी स्वतः सातारा जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचा मी उपाध्यक्ष आहे. आता पक्षाचं म्हणाल तर BJPच्या बाबतीत असं व्हायला लागलं की इनकमिंग खूपच वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आमच्यासारखे काही जुने कार्यकर्ते फारच नाराजीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याच्याच आपण परिणाम असं बघतो की काही जण अपक्ष म्हणून उभारतात. त्यांचंही बरोबर आहे. वर्षानुवर्ष तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाची सेवा करता आणि ऐनवेळी तुम्ही दुसऱ्या नवीन माणसाला घेता आणि त्यांना डावलता, तर हा निश्चित दिसणार आहे. त्याचे काही प्रमाणात तुम्हाला निकालसुद्धा येतील. दुसरी गोष्ट मी तुम्हाला जेव्हा म्हणेल की सामान्य माणसाला सातारकरांकडनं काय अपेक्षा आहेत, राज्यकर्त्यांकडनं काय अपेक्षा आहेत, तर तुम्ही आता बघितलेलंच की यावर्षी पावसाळा खूप झालेला आहे, प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे रस्ते अतिशय खराब अवस्था आहे. खड्डेमुक्त रस्ते व्हावेत. आता बांधकाम मंत्री आहेत इकडे, बांधकाम मंत्री इथले आहेत. चाललेत काही प्रमाणात रस्ते चाललेले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते पण केलेले आहेत. पण सिमेंटचे रस्ते करताना ज्या प्रमाणात क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे, लेवल मेंटेन करायला पाहिजे, ती केली जात नाही आहे. मग त्यावेळी असं वाटतं की सिमेंटपेक्षा डांबरी रस्ते बरे होते, अशी एक अवस्था आहे. दुसरीकडे की आता तुम्ही मागं थोडासा कॅमेरा फिरवता का की ट्रॅफिकचा हा प्रचंड आज आता दुपारची ऑड टाईम आहे, तरीसुद्धा इथे पार्किंगला जागा मिळत नाही. गाड्या कशाही अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. तर काही करून रस्ते मोठे करण्यात यावेत किंवा पोई नाका, इथं राजवाड्यावर थोडं तरी पार्किंग आहे, पोई नाक्यावर कुठेही गाडी लावायला जागा नाही. म्हणजे एकंदरीत उदयनराजे खासदार आहेत, शिवेंद्रराजे आता आमदार प्लस मंत्री आहेत.
एवढं सगळं असताना सातारचा अजूनही विकास झालेला नाही असं म्हणणं आहे. नाही, विकास झालेला आहे पण जेवढा व्हायला पाहिजे तेवढा नाही झाला. आता त्यांच्या ह्या दोन्ही राजे आता भाजपच्या सत्तेमध्ये मोठ्या सीटवरती ते आहेत. नक्कीच. हां, तुमच्या स्वप्नातला सातारा कसा असावा? मी सांगितलं ना तुम्हाला, खड्डेमुक्त सातारा पाहिजे. हां. पोवई नाक्यावर पार्किंगची व्यवस्था पाहिजे. जिथं अध्यक्षांचा, जिल्हा परिषद अध्यक्षांचा जुना बंगला आहे, ती जागा कित्येक वर्ष पडून आहे, तिथे पार्किंगची व्यवस्था केली तर आमच्या सगळ्यांचा प्रश्न मिटेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव आहे. राजवाड्यावर ती सोय आहे पण पोवई नाक्यावर म्हणजे कुठे समस्यांचा कुठेही पाऊस आहे नाही. साताऱ्यात होता. पाऊस आहेच बरं का, हां. तो पहिल्यापासून आहे. आणि या छोट्याचं शहर म्हणताय तुम्ही, हां. पण जर सातारा जर बघितला तर नाका ते राजवाडा हा एवढाच सातारा आहे. ह्याच्या खाली आणि ह्यात किती विकास करणार आहे? असा ह्यात पर्सनल कुणाचा दोष नाही आहे. तुम्हाला पार्किंगला नियम लावायचे, तुम्हाला तुमची गाडी उचलली की तुम्ही कुणाला फोन करणार, त्यांनाच फोन करता. तुम्हाला नियम लावायचे आणि तुमची गाडी उचलल्यावर तुम्ही काय करता? सच्चाई बघा, कुठं करणार तुम्ही, आयडिया सुचवा. आणि नक्कीच सातारकरांच्या समस्या आजही तशाच प्रलंबित आहेत. साताऱ्यातला जास्तीत जास्त दोन्ही आमदार आणि खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्यातले छत्रपती आहेत आणि यांच्या माध्यमातून साताऱ्यातला सर्वांगीण विकास व्हावा अशी मागणी आता सातारकर करू लागले आहेत. कॅमेरामॅन वसीम इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.